स्वराज्याची स्थापना भाग 3. जय महाराष्ट्र जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे फक्त राजघराण्यात झालेले बालपण नव्हतं, ते होतं धैर्याचं आणि स्वाभिमानाचं बीज लावणारं बालपण. इतिहास सांगतो, लहानशा शिवबाने शस्त्र हातात घेतलं ते खेळण्यासाठी नाही, तर स्वराज्याचं स्वप्न मनात वाढवण्यासाठी. तर दुसरीकडे दादोजी कोंडदेव शिस्त, तलवारबाजी, घोडेस्वारी, रणनीती या सगळ्यांना पाया त्यांनी शिवबाच्या बालपणीच अंगी घातला. तेव्हा कोणालाच कळालं नव्हतं की एक लहान शिलेदार पुढे जाऊन एका महासाम्राज्याचा संस्थापक होणार आहे. मात्र दादा महाराजांच्या धैर्याची सुरुवात एका छोट्या घटनेत दिसते. एकदा शिवबा पहाडावर खेळत असताना त्यांच्या मित्रावर काही मावळे धाक दाखवत होते. शिवबाने पुढे जाऊन स्पष्ट सांगितले, भीती दाखवू नका, माझ्या माणसांना वाचवणं हा माझा धर्म आहे. बालपणापासूनच त्यांचा स्वभावच वेगळा. जिथे बाकी सगळे राजकुमार शिकार करायचे, तिथे शिवबा परिसर, किल्ले, डोंगर बघायचे, लोकांचं दुःख समजून घ्यायचे. हेच त्यांना इतरांपासून वेगळं बनवत होतं. जिजामातेच्या संस्काराने खांदा मजबूत केला. दादोजींनी मन शस्त्राइतकं तेजाळ केलं. बालपणीच्या धैर्य कथा शिवबाला शिवाजी महाराज बनवणाऱ्या पहिल्या पायऱ्या ठरल्या. स्वराज्याची कथा इथे थांबत नाही. उद्या पुन्हा येतो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. जय शिवराय.